तर मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या अध्यादेशाला सरकारमधील नेत्यांनी विरोध केलाय। मंत्री छगन भुजबळांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय। मुख्यमंत्र्यांचं ऐकतो पण मनाचं समाधान होत नाही, सरकारकडून हट्ट पुरवण्याचं काम सुरू असल्याचं म्हणत भुजबळांनी टीका केली आहे। तर ओबीसींचं आरक्षण संपल्याची भावना भुजबळांनी व्यक्त केली आहे। दरम्यान ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। आमचं आरक्षण आता संपलंय, आता आम्ही पुढे काय, आता आमच्या म्हणजे मग शिक्षणामध्ये प्रवेश असेल तर काय, किंवा नोकरीमध्ये प्रवेश असेल तर काय, किंवा इतर ठिकाणी ज्या काही गोष्टी ओबीसीला मिळतात त्याच्यामध्ये आता हे सगळे वाटेकरी होणार। त्याचबरोबर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेला कुठेतरी एखाद दुसरा निवडून येत होता ते सुद्धा आमचं जाणार। म्हणजे ओबीसी संपल्यासारखं आहे अशी एक भावना निश्चितपणे ओबीसीमध्ये निर्माण झालेली आहे। वैयक्तिक प्रत्येकाची भूमिका असू शकते। भुजबळ साहेबांशी मी देखील चर्चा करेन, राणे साहेबांशी करेन, नेमकं काय केलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आम्ही आणून देऊ। या ठिकाणी अतिशय चांगला सुवर्णमध्य आपण काढलेला आहे की ज्यातनं मराठा समाजाला देखील फायदा झाला पाहिजे आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये अशा प्रकारचा मार्ग काढला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांनी देखील कुठेही चिंता करण्याचं कारण नाही आहे। हे सरकार काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊच देणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।